असंख्य लोक तुम्हाला खोटं पाडण्यासाठी उभे असतील तर तुमच्या पाठीशी स्वामी उभे असतील. कारण आपल्याला भ्यायची गरज नाही, कारण आपल्या आईने आपल्याला म्हटलेच आहे पहिल्यापासून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करून तुमचं वाईट का होत आहे? एक लक्षात ठेवा मित्रांनो, काही स्वामी समर्थांचे चरित्र असं पारण्याचा अशी काही रचना केलेली आहे की मुद्दामून तुमच्यावर संकट कोसळलं पाहिजे. तुम्ही रडून थकून आणि सगळी आशा सोडून स्वामी सेवा केंद्रामध्ये गेलत पाहिजे आणि तिथं तुम्हाला काहीतरी त्यांनी यंत्र मंत्र तंत्र दिलं पाहिजे, त्याचा धंदा चालला पाहिजे, अशी रचना केलेली आहे. काहींना टोचलं पण असेल, पण सत्य आहे. स्वामी समर्थ ज्यावेळेस शारीरिक दृष्ट्या हयात होते त्यावेळेस स्वामी समर्थांनी सोनं किंवा चांदीला हात पण लावला नाही. पण आज काही केंद्रांनी स्वामी समर्थांचे चांदीचं मुकुट किंवा सोन्याचं मुकुट करण्यासाठी प्रत्येकांना काही पैसे मागतायत आणि जे पैसे देतील त्यांच्या घरामध्ये स्वामींच्या पादुका येतील आणि जे पैसे देणार त्यांच्या घरात स्वामी येणार नाहीत. म्हणजे गरिबांच्या घरामध्ये स्वामी समर्थ येणार नाही. स्त्रियांना कधी स्वामी समर्थांनी समोर नाचवलं नाही, स्त्रियांना आईचा मान दिला. पण काही केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या समोर स्त्रियांना नाचवलं जातं आणि तुमची खरी स्वामी सेवा आहे असं दाखवलं जातं. आणि काही स्त्रियांचे संसार पण तुटलेले आहेत की तू मठामध्ये जाऊन असं का केलं. जे स्वामी समर्थांचे खरे सेवेकरी असतात त्यांना पैशाची किंवा इतर गोष्टीचा लोभ नसतो आणि हे सर्व आज नव्हते बंद झालं पाहिजे. खरी स्वामी सेवा सगळ्यांना कळाली पाहिजे. खरी स्वामी सेवा म्हणजे एकच आहे, नामस्मरण. आणि याच्यावर प्रत्यक्ष जिवंत उदाहरण मी बनवत आहे. जे कोणी स्वामी भक्त माझ्याकडे येतात त्यांचे जिवंत उदाहरण मी बनवतो आणि एक माझं इंस्टाग्राम चॅनल त्याच्यावर मी टाकत असतो. नक्की बघायला विसरू नका, तुम्हाला हे अनुभव येईल आणि अनुभवातून सुधरा आणि स्वामीची खरी सेवा करायला चालू करा. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. बाप रे बाप, किती विचार करायला, किती टेन्शन. औषध पाहिजे ना, घे ना दर्शन. संकट मुक्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगद्गुरु प्रब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की बोल जय. टेन्शन नाही घ्यायचं. स्वामी स्वामी स्वामी, मूर्खासारखं फक्त स्वामी. जिथे जाईल तिथे स्वामी. त्या स्वामीने दिलं काय रे तुला? या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे अशा स्वामी भक्त आकाश नारायण सर वरिष्ठ अंजली शिंदे यांच्या या प्रसंगी श्रीमंत राजेश चव्हाण व कविता चव्हाण मॅडम या भव्य जलसा दांडिया इव्हेंटमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. तुझ्या स्वामींवर विश्वास आहे, आम्ही सगळे स्वामी करत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्येक देवाजवळ जर तुम्हाला शस्त्र दिसतात तर स्वामींकडे शस्त्र का नाही असं काही लोकांनी मला प्रश्न विचारला. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या पाठीमागे जी गाय आहे ते शांततेचं प्रतीक आहे. म्हणजे कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये किंवा रागिष्टेच्या स्वभावामध्ये तुम्ही शांतता राहिला तर तुमचं काम नक्की होतं. दुसरी गोष्ट, जे स्वामी समर्थाजवळ जी 4 कुत्रे असतात ते 4 वेद आहेत असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपण शांत राहिलं पाहिजे आणि समोरच्याचं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलायचं काहीच नसतं. हे 4 वेद आपल्याला सांगत असतात. तिसरी महत्वाची गोष्ट, स्वामी समर्थ महाराज एकमेव देव असे आहेत की जाताना त्यांनी आपल्या भक्तांना एक मोठं शस्त्र देऊन गेलं, ते म्हणजे नामस्मरण. म्हणजे आपण जे नामस्मरण करतो, आपली जी माळ असते तीच आपली उद्या शस्त्राचं काम करते अडचणीच्या काळामध्ये. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये की त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे. असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही. त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो. मित्रांनो, हे खरे स्वामींचे भक्त, हे खरं स्वामींचे सूत. मित्रांनो, यांनी मोर्चे काढल्यामुळे, ह्या व्यक्तीने वाईट सूट बोललं होतं आणि यांच्या विरोधात मोर्चे काढल्यामुळे आपल्या स्वामी भक्तावर खूप लोकांना, काही लोकांनी गुन्हे दाखल केले. तरीही आपले स्वामींचे लेख थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या विरोधात गेलं आणि शेवटी त्याकडे माफी मागून घेतली. मित्रांनो, आम्ही त्यांच्या विरोधात खूप व्हिडिओ काढले, पण मी असे काही भामट्या लोकांना बघितलं जे फक्त स्वामींच्या नावाचा वापर करतात, व्ह्यूज मिळवतात, पण ह्या विरोधात कोणी व्हिडिओ काढला नाही. आणि अशा भामट्या लोकांच्या बळी पडू नका. फक्त आणि फक्त स्वामींचे हे खरे सेवक आहेत. यांच्यासाठी आपण अंगाचं कातडं काढून जरी चप्पल तयार केली आणि त्यांना घालात दिली तरी ते सुद्धा कमी पडेल. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मला सर्वजण मत घेतात, तू कुठल्याही इव्हेंटला जातो किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जातो तेव्हा तू स्वामींची मूर्ती काय घेऊन जातो? मित्रांनो, कुठलंही काम शुभ आणि चांगलं व्हावं आणि जिथं काही चुकीचं होणार आहे त्या ठिकाणी होऊ नये म्हणून मी स्वामींचा एक आशीर्वाद म्हणून मी स्वतः स्वामी समर्थांना घेऊन जात असतो. फक्त माझा आवडता नारा स्वामी समर्थांचा एक नारा देणार आहे. तर कृपया त्या
अरे किती चिंता करतोस? आम्ही होतो, आम्ही आहे आणि आम्ही राहणार. अरे सणासुदीचा एवढा विचार करू नकोस. तुझ्या सुखातच माझं सुख आहे. तुला कुठलंही संकट मी येऊ देणार नाही. तुझं अशक्यही शक्य आम्ही करू. सगळ्यांना छोटासा स्वामी संदेश. आनंदाने सण साजरा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. का रे बाबा, तुला असं का वाटतंय की स्वामींचं लक्ष तुझ्यावर नाहीये? अरे जरा काय साधं संकट कोसळलं की स्वामींना हाक लगे मारायचं आणि जरा स्वामींना यायला उशीर झाला तर लगे काय म्हणायचं की स्वामी आई तुम्ही मला विसरून गेलात, माझं काहीतरी चुकलं. अरे नाही रे, थोडस काहीतरी तुला अनुभव येण्यासाठी, जीवनाच्या पुढील परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तुझा अभ्यास नको का व्हायला? त्यासाठी स्वामी मुद्दामून कधी कधी उशिरा येतात. पण पास तर होणार नक्की, कारण स्वामींचं मैदान आहे. पास तर तू होणारच. मग स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर मरेपर्यंत नाही, तुझ्या 7 पिढ्यापर्यंत राहील. कळलं का? लक्षात ठेव आणि बोल प्रेमाने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि एक महत्वाचं, हस बरं आता. हा असलंच पाहिजे.